आंबेगाव तालुक्यासह खेड, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव या भागात मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पारगाव कारखाना पोलिसांना यश आले असून पोलिसांनी एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अटक आरोपीकडून 11 मंदिरात चोरी केली। त्यामध्ये शिंगवे येथील आराध्य दैवत भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा छडा लावल्याबद्दल पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार शिंगवे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। शिंगवे ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट काम करून ते शिंगवे गावातील गावाचं दैवत आहे भैरवनाथ मंदिर, भैरवनाथ बाबाजींचं मंदिराचं जो काही चोरी जाते ते चोरी आपण यशस्वीपणे चोर पकडून निष्पन्न केली आहे। त्यामुळं आज सत्कार झाला, त्यामुळे सर्व मी शिंगवे ग्रामस्थांचे आभार मानतो। तसेच जे काही इतर आजूबाजूचे गावाचे मंदिरं आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थांनी जे काही दरवाजा गेट असतं त्या गेटला कुलूप व्यवस्थित लावलेलं पाहिजे, तिथे कॅमेरे असले पाहिजे। जर कोणी संशयित तुमच्या गावात व्यक्ती फिरत असेल तर त्याची माहिती ही आपल्या नजीकच्या पोलीस चौकीला किंवा पोलिसांना दिली गेली पाहिजे। आतापर्यंत मंदिरांची चोरीचा जो प्रकार घडला आहे त्यात एक गोष्ट प्रखरतेने जाणवते की तो सकाळी किंवा 1-2 दिवसाआधी मंदिरात येऊन बघून जायचा की मंदिरात सोनं किती आहे, दानचे पैसे किती आहेत, किंवा कॅमेरा आहेत का, गावाकडे रस्ता कुठून आहे, आणि तो गाडी गावाच्या बाहेर लावून चालत तिथून एक 50 मीटर 100 मीटरहून चालत यायचं। अशी त्याची मूडच होती। तर तसंच आपणही लक्ष दिलं गेलं पाहिजे की सहसा आपल्या गावच्या मंदिरात ते आपल्या गावचीच लोक जातात किंवा त्यांचे नातेवाईक जातात। एखादा व्यक्ती हा ओळखू येतो आपल्याला की अरे आपल्या गावातला नाही, कोणाचा नातेवाईक नाही, हा कसं काय आला इथं, थोडंफार लक्ष दिलं पाहिजे। सगळेच काही तसं चोर असतील अशातला भाग नाही, परंतु एक कॅमेरे असणं किंवा जे काही मौल्यवान वस्तू आहेत ते देवापाशी न ठेवता सोनं असेल किंवा चांदीचे मुखवटे असतील, आपलं जे काही गावातलं एखादं लॉकर आहे त्या गावातल्या लॉकरमध्ये ठेवून रोज सकाळी ते देवाला अर्पण केलं पाहिजे, त्याच्याला पुन्हा ते त्याच्यात ठेवले पाहिजे। तसेच दानपेटीतले पैसे हे 10 दिवसाला 15 दिवसाला किंवा एक महिन्याला त्याप्रमाणे ते काढून आपलं जे काही बँक आहे तुमच्या मंदिराची त्या बँकेत ठेवले गेले पाहिजे। अशा उपाययोजना केल्या तर बऱ्याच प्रमाणात मंदिर चोरी होणार नाही किंवा जरी झाली तरी चोरांचा काही जास्त फायदा होणार नाही। न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, आज 24 तास, आंबेगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक